आपण पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये राजगुरुनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये एकत्र आलेलो आहोत. खऱ्या अर्थानं कृषी खात्याच्या मार्फत अर्थात महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या मार्फत या ठिकाणी पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत आणि एकूणच दुग्ध व्यवसायाचं जे प्रशिक्षण असतं ते देण्यासाठी गुजरात येथे आनंद या ठिकाणी हे सगळे शेतकरी बांधव निघालेले आहेत. खरं तर आपण जाणून घेऊया कशा संदर्भात किंवा कशा माध्यमातून हे सगळं होतंय आणि हे सगळं कोण करते आणि किती दिवसाचं साधारणतः ट्रेनिंग असणार आहे. आपल्याकडे आलेले आहेत तालुका कृषी अधिकारी आदरणीय विश्वे साहेब. त्यांच्याकडे जाऊया. साहेब नमस्कार. नमस्कार. मला सांगा, आता हा जो शेतकऱ्यांसंदर्भातला प्रशिक्षणाचा विषय आहे, गुजरातमध्ये तुम्ही निघालात, किती दिवसाचं हे प्रशिक्षण आणि कशा संदर्भातली ती माहिती असणार आहे? आपल्याकडं खेड तालुक्यामध्ये एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम म्हणजे केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आपण राबवतो. या प्रकल्पामध्ये पाणलोट संदर्भात आपण अतिशय चांगली 10 गावांमध्ये कामं केली आणि ह्याच गावामध्ये पशुपालनाचा फार मोठ्या प्रमाणात व्यवसाय आहे आणि ह्या शेतकऱ्यांना त्या संदर्भात काहीतरी प्रशिक्षण मिळावं, ती शेती जास्त प्रमाणात आपल्याकडे सुधारावी, लोकांना त्यामध्ये आर्थिक नफा जास्त मिळावा या उद्देशाने आनंद येथे अमूल या प्लांटला, आनंद येथील प्लांटला ही आपली सगळी शैक्षणिक सहल चाललेली आहे आणि ह्या शैक्षणिक सहलला आपण या कार्यक्रमासाठी आज आपण इथं उपस्थित आहोत. सर्व शेतकरी बंधू इथं जमलेले आहेत आणि आपले सभापती सुद्धा बाजार समितीचे उपस्थित आहेत. अगदी 5 दिवसाचा हा कार्यक्रम असणार आहे प्रशिक्षणाचा आणि इत्थंभूत तिथं पशुपालनासंदर्भात माहिती शेतकऱ्यांना तिथं मिळणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी तिथं एकदम त्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, सर्व प्रशिक्षित होऊन इथं यावे आणि आपल्या शेतीमध्ये त्याचा वापर करून घ्यावा, एवढंच मी या खरं तर कृषी विभागाच्या मार्फत यापूर्वी देखील अनेक शेतकऱ्यांना ही प्रशिक्षण दिली गेली. या वर्षामधलं हे कितवं म्हणजे सहल आहे? यापूर्वी हैदराबादला सुद्धा आपण याच परिसरातल्या शेतकऱ्यांची सहल नेली होती. इथं अतिशय चांगले प्लांटेशन क्रॉप आहेत, म्हणजे फळबागाच्या संदर्भातले काही चांगले प्लॉट आहेत ते सुद्धा आपण पाहिले आणि त्यानंतर इथं आपण आनंदित आहे, आपण पशुपालनाच्या संदर्भात आपण जातो. निश्चित शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळतोय, फायदा होतोय. निश्चितपणे शेतकऱ्यांना लाभ मिळतो. आता त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात फळबागा सुद्धा वाढलेल्या आहेत, शेततलाव सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेत आणि त्याचाच फायदा शेतकरी फळबागांकडे वळण्यासाठी फायदा झालेला आहे आणि पशुपालन सुद्धा मोठ्या प्रमाणात तिथे होत आहे. खरं तर आपण ऐकलंय की आपल्या खेड तालुक्यामध्ये जो दुर्गम भाग आहे, म्हणजे वापगाव, उरुडे, पूर, गोसाशी, कनेरसर किंवा अन्य काही गावं, त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जरी कमी असेल तर त्यांना शेतीपूरक काही व्यवसाय व्हावेत या उद्देशानं शासनाच्या माध्यमातून कृषी विभाग या ठिकाणी काम करते. खरं तर या सर्व शेतकऱ्यांना एक पाठबळ आणि साथ देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी आपल्या खेड तालुक्याचे सन्माननीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील नव्यानं जिल्हा परिषद सदस्य झालेले आहेत आणि ते या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेले. त्यांच्याकडे आपण जाऊया. सभापती महोदय, मला सांगा, आता आपल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून किंवा शेतकऱ्यांसाठी ही सहल निघते, अभ्यास दौरा निघतोय, या शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन करणार किंवा कशा शुभेच्छा देणार? नाही, खऱ्या अर्थाने एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की आज बाजार समितीच्या प्रांगणामध्ये यांचं प्रस्थान त्या ठिकाणी होणार आहे आणि या सगळ्यांना आम्ही सदिच्छा शुभेच्छा द्यायला खरं तर उभा आहे. माझ्यासमोर कृषी अधिकारी आपले वैभव वैश्वे साहेब आहेत आणि महाराष्ट्र केंद्र सरकारची जी योजना आहे ती खऱ्या अर्थानं प्रधानमंत्री कृषी सिंचन पाणलोट विकास घटक जो कार्यक्रम आहे 2.0 या कार्यक्रमाअंतर्गत गेल्या 2-3 वेळा देखील यांची सहल त्या ठिकाणी झाली आणि आज देखील हा अभ्यास दौरा, शेतकऱ्यांच्या दृष्टीनं प्रशिक्षण आणि अभ्यास दौरा गुजरातच्या परिसरामध्ये आनंद या ठिकाणी अमूल डेअरीचा जो मोठा प्लांट आहे त्या ठिकाणी पशुपालन आणि इतर जे व्यवसाय आहेत दुग्ध व्यवसाय संदर्भामध्ये 4 दिवसाचं यांचं प्रोग्राम त्या ठिकाणी आहे आणि खेड तालुक्यातला दुष्काळी भाग जो आहे, खऱ्या अर्थाने पूर्व भागातली 10-12 गावं जी दुष्काळी आहेत ह्या भागांचा उद्याच्या खऱ्या अर्थानं कायापालट होण्याची आवश्यकता आहे. बाजार समिती सभापती म्हणून मी गेल्या अनेक वर्षभरापासून प्रयत्न करतोय की ग्रामीण भागातील शेतकरी त्यांच्या दृष्टीनं काय काय शासकीय योजना आहेत, शेती संदर्भात काय, शेतीपूरक काय काय आहेत, नाविन्यपूर्ण गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत. तर खऱ्या अर्थानं माझी भावना अशी आहे की नव्यानं शेतकरी उद्योजक त्या ठिकाणी झाली पाहिजे, शेतीपूरक व्यवसायामध्ये नवीन फळी त्या ठिकाणी तयार झाली पाहिजे आणि आपल्या शेतीच्या व्यवसायाबरोबर शेतीपूरक जेवढे काय व्यवसाय आहेत ते खऱ्या अर्थानं भविष्यामध्ये याच्या पलीकडे जाऊन व्यापक स्वरूपामध्ये ग्रामीण भागामध्ये आम्ही गावागावामध्ये प्रशिक्षण त्या ठिकाणी घेणार आहे. पण तालुका कृषी अधिकारी असू द्या किंवा मिटकॉन सारख्या काही संस्था असू द्या, काही कन्सल्टन्सी संस्था आहेत, यांच्या माध्यमातून संयुक्त बाजार समिती असू द्या की जगदाळे साहेब फक्त सहल करून आपल्याला चालणार नाही, तर भविष्यामध्ये त्या सगळ्या शेतकरी वर्गासाठी शेतीपूरक काय, त्याचा व्यवसाय काय, त्याचं मार्केटिंग काय, त्याचं मार्केटचं व्यासपीठ काय, या सगळ्या गोष्टीचं आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे. आज आमचे हे सगळे जवळपास 55 शेतकरी त्या ठिकाणी या सहलीच्या निमित्ताने चाललेले आहेत. मी या सगळ्यांना मनापासून सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो आणि भविष्यात या सहलीच्या माध्यमातून नव्यानं शेती कृषी व्यवसायामध्ये किंवा पशुपालन आणि दुग्ध व्यवसायामध्ये नाविन्यपूर्ण काहीतरी शिकून येऊन त्याच्यातनं काहीतरी प्रगती, काहीतरी नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट आपल्या भागामध्ये हे शेतकरी करतील
अशा अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. नव्याने जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून मला काम करायची संधी मिळाली आहे. उद्याच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं रचनात्मक सहकार आणि संस्थात्मक काम या परिसरामध्ये खेड तालुक्यामध्ये निर्माण करण्याचं काम आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी करणार आहे. या शेतकऱ्यांना मी मनापासून सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो. संतोष भाऊ असतील किंवा श्रीनिवास भाऊ किंवा वैभव हे सगळे सहकारी मनापासून पुढाकार घेऊन रुपेश वगैरे हे सगळे आज या सहलीच्या निमित्ताने चाललेले आहेत. आणि हा खेड तालुक्याच्या दृष्टीनं बाजार समिती सभापती म्हणून एक सकारात्मक गोष्ट आहे की या तालुक्यातले शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी चाललेत. भागाभागात उद्याच्या काळामध्ये आपल्याला शेतकरी अभ्यास दौऱ्याच्या निमित्तानं पाठवावे लागतील. आणि एक हा खेड तालुका खरं तर हा शेतकरी क्रांतीचा तालुका आहे. त्यामुळे उद्याच्या काळात अधिक व्यापक स्वरूपामध्ये आपण हे सगळं काम गाव पातळीवरती घेऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी करू. तुर्तास या सर्व शेतकरी बांधवांना मी मनापासून सदिच्छा शुभेच्छा आपल्या खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं मनापासून सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. खरं तर आपण ऐकलंय सभापती महोदयांनी सांगितलंय की उद्याच्या काळात गावागावात भागाभागात आणि परिसरामध्ये शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्याचे लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर पशुधन वाढलं पाहिजे, दुग्ध व्यवसाय वाढला पाहिजे, त्याचबरोबर कृषी संदर्भात ज्या योजना आहेत त्या लाभ त्याचा मिळाला पाहिजे. एकूणच सभापती महोदय असल्यामुळं त्यांना या सगळ्या गोष्टीची जाण आहे. त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. निश्चितच आता कृषी विभागाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना सहलीचा लाभ दिला जातो. याही वर्षी आता ही सहल गुजरात या ठिकाणी जाते आहे. त्या सगळ्या सहलीला जो तब्बल 55 शेतकऱ्यांना बरोबर घेऊन हे सगळी टीम आता निघालेली आहे. निश्चित चांगला अभ्यास त्यांना त्या ठिकाणी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करूया. खरं तर आमच्या न्यूज मराठी 24/7 या चॅनलला भेट दिल्याबद्दल कॅमेरामन कुऱ्हाडे सह सुदाम कराडे पाटील आपलं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद.